प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचं 2 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। काल आपण बघितलं बयो तिच्याच विचारात असते तेव्हा विशालचा कॉल येतो तिला। विशाल फोन केल्यावर म्हणतो, अगं सरस्वती कुठे होतीस तू? केव्हाचा कॉल करतोय मी तुला, तू फोन का रिसीव्ह नव्हती करत माझा? बयो म्हणते, सर मी ते। विशाल म्हणतो, ठीक आहे मी समजू शकतो, तुला जरा मला सांगायला ऑकवर्ड वाटत असेल ना, घरात अशी परिस्थिती आहे, पण आता सगळं ठीक आहे ना गं घरी तुझ्या? बयो म्हणते, हो सर सगळं ठीक आहे, पण तुमच्यापासून मी काय लपवू? मी खूप टेन्शनमध्ये आहे, मला कळत नाही आहे, मी खूप अडकले हो सर, माझ्या दोन्ही बाबांवर खूप प्रेम आहे। विशाल म्हणतो, हे बघ सरस्वती तुला एकच सांगेल मी, शुभमकर सर तुझ्यासाठी जो काही विचार करतील ना तो अगदी करेक्ट असेल, कारण त्यांना तुझी खूप काळजी आहे, त्यांनी तुला खूप सांभाळलं आहे, लक्षात ठेव, त्यांचा निर्णय तू स्वीकार कर जो असेल तो, आणि आय होप तू स्वीकार करशीलच, तसं तू त्यांचं ऐकतेसच। आता विशालने असं सांगून फोन ठेवून दिलाय। बयोला आले टेन्शन, आता ती तिच्या बाबांचं अंथरूण पांघरून टाकत असते, रात्रीची वेळ आहे। बवले तिला म्हणत असतात, अगं बयो माका जाऊ दे ना इथून। बयो म्हणते, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात इथून। मग ते म्हणतात, अगं पण तुलाही माझ्यासोबत यायचं नाही, मलाही जाऊ द्यायचं नाही, असं काय करती बाई तू? पण ती बयो म्हणते, हे बघा तुम्ही कुठेही जाणार नाही आहे, मी सांगितलं ना तुम्हाला, आता तुम्ही आराम करा। पण आता हे बवले म्हणतात, बस ग बयो थोड्या वेळ माझ्याजवळ, मला तुझ्याशी काहीतरी बोला वाटतंय ग, म्हणजे तू जेव्हा लहान होतीस ना तेव्हाची मला आठवते ग बयो, अगं असं तू गप्पा मारल्या माझ्याशी, माझ्याजवळ बसली तर बरं वाटतं ग बाळा मला, बस ना, आता प्रेमाचं खोटं खोटं नाटक करता येते। बयोला म्हणतात, तू जेव्हा एकदा लहान होतीस ना, आता त्यांनी बयोच्या लहानपणीची आठवण सांगितली आहे। बापरे काय गोंडच बयो दाखवली आहे ना लहानपणची। तर आता हे बवले बयोला घरात एकटी बघून तिच्यावरती हल्ला करतात आणि तिला मारायचा प्रयत्न करतात। आता ही बयोच्या लहानपणीची आठवण त्यांनी दाखवली आहे जी बवलेला आली आहे। आता ते भारतीताई बघतात त्यांना आणि ते काही बयोला सोडत नसतात, बयोला मारायचा प्रयत्न करतात। ते भारतीताई जळलेलं लाकूड आणतात आणि त्यांच्या अंगावर धावून जातात, माझ्या पोरीला हात लावलास ना तर याद राख। आता बवलेंना ती आठवण आली आहे, पण बयोला कुठे सांगतोय हा खरं खरं, आणि बयोला म्हणतो, अगं तू लहान होतीस ना, माझ्या आजूबाजूला अशी धावायचीस, भारती होती वगैरे वगैरे अशी खोटी आठवण सांगतात ते काहीतरी, आणि मुद्दाम शुभमकरांचा विषय काढायला जातात। बयो त्यांना म्हणते, तुम्ही नशेत होतात तेव्हा, त्यामुळे तुम्हाला काही आठवणार नाही, आता झोपा। आता हे मनात विचार करतात, बयो तुला तर मी इथून घेऊन जाणारच, पण आता इरा मात्र प्रचंड बडबड करत असते, आपण त्या माणसाला का बेअर करतोय मम्मा, अगं तो मवाली आहे आणि तो बेवडा पण आहे। गौतम म्हणत असते, अगं जरा शांत होतेस का इरा तू? इरा म्हणते, काय शांत होऊ मी, मुळात तो माणूसच नाही आहे, त्याने आपल्या बाबावर हल्ला केला, त्याची हिंमत कशी झाली, पुन्हा तो बाबांच्या कारमध्ये पण फिरतो। गौतम म्हणते, इरा शांत हो, अगं तो बयोला घेऊन जाणार आहे आज रात्रीच इथून। इरा म्हणते, हे कसं काय सांगू शकतेस तू? गौतम म्हणते, 100% खरं आहे हे, अगं तू नको टेन्शन घेऊ, बघ तू ती जाईलच। आता इराला हे खरं वाटतंय बरं का, पण हे जरा त्यांनी वेगळाच विषय डायव्हर्ट करून टाकलाय पुढे। बयो येते तिथे आणि तिचं अंथरूण टाकायला लागते। गौतमीला वाटतं बयो कदाचित तिचं सामान पॅक करायला आली असेल, पण झालंय नेमकं उलटच। गौतमी तिला विचारते, काय ग झोपले का तुझे बाबा? बयो म्हणते, हो झोपले। बयो म्हणते, हो झोपलेत माझे बाबा। प्रेक्षकांनो, खूप मोठे मोठे एपिसोड दाखवत आहेत हे, मी तुम्हाला जमेल तेवढं डिटेल्स देते आहे। तर आता गौतमीचा संताप झाला आहे आणि इराचा सुद्धा। बयो मात्र बिचारी शांत झोपी गेली। इकडे हा बवले पण झोपी जात असतो तेव्हा रमाकांत मुद्दाम त्याचा गळा दाबायचा प्रयत्न करतो, म्हणजे गंमत करतो। तो बवले उठून बसतात। रमाकांत त्यांना विचारतो, तू जाणार होतास ना बवल्या इथून आज रात्री? ते बवले म्हणतात, अरे बाबा जाणार होतो, पण लगेच जर मी बयोला घाई केली असती तर तिला माझ्यावर शंका नसती का आली, त्यामुळे रमाकांतला पण राग आलाय आता बवल्याचा की हा किती दिवस आपल्या डोक्यावर नाचणार आहे म्हणून। बवले म्हणतो, जाणार आहे रे बाबा, पण थांब जरा, मला तिच्या कलेने घेऊ दे। तर शुभमकर या दोघांचं बोलणं ऐकत असतात तेव्हा लगेच रमाकांत बोलणं फिरवतो आणि म्हणतो, झोपला का बाबा? अरे दादा त्याची विचारपूस करायला आलो तो मी, झोपला की नाही, आणि निघून जातो रमाकांत। शुभमकर बवल्याकडे रागाने बघताय आणि बवले उगाचच त्यांना डिवचतोय उठून बसून। खरं तर हा बवले एवढा वाईट माणूस आहे हे शुभमकरांनी बयोला सांगायलाच हवं, शपथेचं काय त्यात एवढं, तो वाईट आहे हे महत्त्वाचं आहे ना। असो, तर आता हा हसायला लागतो असं शुभमकरांना उगाचच डिवचतोय येता जाता। आता हे सगळेजण नाश्ता करायला बसलेले असताना बवले पण तिथे येतो आणि सुमनला म्हणतो, वाढ गो माका, अगं माका गोळ्या घ्यायच्या असतात। सगळेच जण त्याच्याकडे रागाने बघतात आणि विशेषतः शुभमकरांना खूपच राग येतोय त्याचा, कारण तो खूपच डिप्लोमॅटिक वागत असतो। शुभमकर सुमनला खुणवतात वाढ त्याला म्हणून। आता बवलेला त्या सुमनने घावणे आणि चटणी वाढली आहे तेव्हा तो एक घास खातो आणि म्हणतो, काय घावणे बनवतेस ग, कोकणातली आहेस ना तू, असे बेचव घावणे
बनवतात का? रमाकांतला पण राग आला आता. सुमन चिडते त्याच्यावर आणि म्हणते खायचं तर खाय मेल्या, नाही तर उपाशी राह. इथे असंच बनतं सगळं. आता बयो येते, लगेच तो पलटतो आणि म्हणतो वा काय सुगरण आहेस ग सुमन, तू काय छान घावणे बनवलेत बघ. आता बयो येते आणि म्हणते बाबा तुम्हाला रिपोर्ट आले असतील ना मेलवरती, चेक करता का? शुभंकर रिपोर्ट चेक करतात मेलवर, या बौलेचे काहीतरी रिपोर्ट आलेत. आता त्यामध्ये ना त्याला काहीतरी आजार आहे, पण असं काही सिरियस नाही आहे, काहीतरी स्टार्टिंग लेवल आहे. आता बयो म्हणते बरंच झालं आपण यांचे तेव्हाच उपचार सुरू केले. मग लगेच ते बौले घाबरतात आणि म्हणतात बापरे मला कोणता आजार झाला आहे? बयो म्हणते तुम्हाला कुठलाच आजार झालेला नाही आहे, तुम्ही आता फक्त दारू पिऊ नका, नाहीतर कुठला तरी आजार नक्कीच होऊ शकतो. नाश्ता झाला का तुमचा? तो बौले म्हणतो नाही माझा नाश्ता नाही झाला ग, पण मला नाश्ता नाही करायचा आहे. बयो म्हणते असं करू नका, नाश्ता करा आणि गोळी घेऊन आराम करा. लगेच ते बौले म्हणतात हो हो मी आरामच करतो आता. अरे बाबा रमाकांत मला तुझ्या खोलीत पडू देतो का रे थोड्या वेळ? रमाकांतला असं झालंय आता याला काय करावं आणि काय नाही. किती कटकट करतो हा बौले आणि विनाकारण त्रास देतोय सगळ्यांना. रमाकांतच्या मनात इच्छा नसूनही त्याला म्हणायला लागतं हा झोप आता काहीतरी, पण आता म्हणतो कसा बौले बघ बाबा झोपू द्यायचं झोपू दे, नाही तर पडतो मी इथे कुठेतरी. रमाकांत म्हणतो जा बाबा झोप झोप. आता हे सगळेजण त्यांचा नाश्ता करताय. शुभंकर निघालेत हॉस्पिटलसाठी. गौतमी म्हणते शुभू तू विचार केलास की नाही काल रात्रीचा? शुभंकर म्हणतात गौतमी तुला काय बोलायचं ते स्पष्टपणे बोल लवकर, मला उशीर होतोय. गौतमी म्हणते अरे तुला म्हटलं ना मी, हा माणूस किती दिवस राहणार आहे इथे अजून, पुन्हा पुन्हा तेच तमाशे ठेवायचे आहेत का आपल्या पोरांसमोर आपण? आता शुभंकर म्हणतात हे बघ बयो कुठेही जाणार नाही आहे, त्या माणसाला जिथे जायचं ना तिथे जावं त्याने. गौतमी म्हणते अरे पण तो गेला तर बयो जाईल ना त्याच्यासोबत. शुभंकर रागाने बघायला लागतात गौतमीकडे. मग गौतमी म्हणते नाही म्हणजे तिचा बाबा आहे ना तो, तेवढ्यात बयो येते तिथे आणि त्या शुभंकरांना म्हणते की आता निघाले मी हॉस्पिटलला. मग शुभंकर विचार करतात ही मला सकाळपासून बाबा का म्हणली नाही? मग शुभंकर म्हणतात काय गं बयो तू मला पहाटेपासून बाबा बोलली नाही? इराला लगेच राग येतोय, इरा पण तिथेच आहे. आता बयो म्हणते नाही तसं काही नाही आहे माझ्या मनात. मग आता ते म्हणतात चल आमच्याबरोबर तू सुद्धा हॉस्पिटलमध्ये. आता ही बयो तिच्याच तंद्रीत किती वेळ दाखवली आहे त्यांनी. इरा तिथे येते आणि तिची तंद्री तोडते, जोरात गाडीचं दार उघडते तिच्या तोंडासमोर, त्यामुळे बयो दचकते. इरा गाडीत जाऊन बसते समोरच्या सीटवर आणि आता बयोला म्हणते काय ग तू काय चालत येणार आहेस का? नाही म्हणजे येशील तशी तू चालत, पण बस आता आम्ही निघालोय ना हॉस्पिटलला, बस गाडीमध्ये. म्हणजे उगाचच तिच्यावर काहीतरी उपकार करताय असं दाखवतीये ती. आता बयो गाडीमध्ये बसते पण टेन्शनमध्ये असते. शुभंकरांना असं वाटतं तिच्याशी काहीतरी बोलावं, पण इरा लगेच म्हणते बाबा निघायचं ना आपण? शुभंकर म्हणतात हो निघूयात, पण अगं इरा अगं मला असं वाटतं मी माझा वॉलेट विसरलोय. म्हणून ते आता पुन्हा गाडीच्या खाली उतरतात. आता बयो आणि इरा दोघीच एकट्या असतात गाडीमध्ये. इराला संधीच मिळाली आहे बयोला वाईट साईड बोलायची, त्यामुळे इरा बरंच काही बोलून घेते. काय गं बरंच झालं तुला कळलं तरी फायनली, आज तू सकाळपासून माझ्या बाबाला तुझा बाबा म्हटली नाहीये, म्हणजे तुला तुझी पायरी आणि लायकी कळाली. असंच लायकीत राहावं समोरच्या माणसाने, त्यामुळे बरं पडतं ते. आणि आता तू आणि तुझा बेवडा बाप लवकर निघून जा आमच्या घरातून. सॉरी तुझा बाबा निघून जा. आता बयोला वाईट वाटत असतं, पण हा बौले इकडे शुभंकरांच्या रूममध्ये घुसलाय. आता गौतमी त्याला बघते आणि त्याला जाऊन जाब विचारायला लागते. आता ती दार लावून घेते सुनीलशी बोलताना. तेव्हा सुनील म्हणतो काय आहे ना मला पेट्रोल लागतं ना, म्हणजे अहो माझ्या पोटात काहीतरी पाहिजे, मला पैसे हवे द्या ना. गौतम म्हणते मी का द्यायचे तुला पैसे? मग तो नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल करायला लागतो, द्या हो पैसे, तुम्ही नाही देणार तर कोण देणार, तुम्हाला तर द्यावेच लागतील. तेवढ्या शुभंकर येतात त्यांचं वॉलेट घ्यायला आतमध्ये आणि आवाज देतात सुमन ए सुमन. गौतमीला आवाज येतो आणि गौतमी घाबरते. गौतमी त्याला म्हणते तू लब बाबा शुभू आलाय लब, पण हा पठ्ठ्या काही हाले ना. तो म्हणतो मला पैसे द्या आधी. गौतमी वैतागते आणि म्हणते तुझं काय करू मी? आता ती त्याला पैशाची एक नोट देते शेवटी, पण हा बौले तिथेच उभा आहे. शुभंकर त्याला बघतात आणि म्हणतात काय रे तुझी माझ्या खोलीत यायची हिंमत कशी झाली? गौतमी बघा मागे दाराच्या मागे लपली आहे. आता हा म्हणतो चल निघ माझ्या खोलीतून. आता हा म्हणतो हो निघणार तर आहेच मी, पण माझ्या बयोला घेऊन. आणि गौतमीला खुणवत असतो की तुम्ही आता जा म्हणून. गौतमी तिथून निसटते. शुभंकर म्हणतात काही झालं तरी मी माझ्या बयोला तुझ्यासोबत येऊ देणार नाहीये. मग आता हा सुनील म्हणतो का येऊ देणार नाहीये? ती माझी पोरगी आहे, मी तिचा सख्खा बाप आहे रक्ताचा. शुभंकर म्हणतात मला नको सांगू तू कोण आहेस आणि काय आहे, मी तुला चांगलाच ओळखून आहे. आता लगेच हे त्यांना डिवसतात आणि म्हणतात हो म्हणूनच तर मी नसताना तू माझ्या बायकोसोबत लग्न केलंस ना. आता लगेच म्हणतो सत्यात झोंबलं ना तुला. शुभंकर म्हणतात निघ इथून. आता ते निघून जातात तिथून, पण उगाचच त्यांना येता जाता भारतीताईंबद्दल टोचून बोलतात. असो, पण आता हे अंकिता आणि आरव दोन्हीही लवली कपल आज दाखवलेत. अंकिता आरवला एकांतात नेते
कुठेतरी म्हणजे त्या कॅबिनमध्ये आणि म्हणते मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आरव म्हणतो अंकिता काय चाललंय तुझं? अंकिता म्हणते आपण दोघं जण संध्याकाळी क्लबला जाऊयात ना. आरव म्हणतो हो. आता तेवढ्यात ह्या दोघांना दचकवायसाठी तिथे आपले पिऊन दादा आलेत आणि या आरव आणि अंकिताला असं एकांतात बघून ते घाबरतात. त्यांच्या हातातल्या फाईल पण पडतात. आरव दचकतो नेहमीप्रमाणे आणि तू तू मी करायला लागतो. म्हणजे त्याची बोबडी वळली आहे. ते पिऊन दादा हसतात आणि म्हणतात काय रे मला कळलं तुम्ही इथे आहात दोघं जण, पण काय करताय तुम्ही दोघं जण इथे? इथे काय काम आहे तुमचं? मग आरव घाबरतो. मग अंकिता म्हणते लेक्चरला चाललोय आम्ही. मग ते पिऊन दादा म्हणतात इथे नाही तिकडून जा. असो, पण आता गौतमीने रमाकांतला सांगितलंय की शुभमकर आणि त्या सुनीलमध्ये बाचाबाची झाली आहे. रमाकांत खूप खुश होतो. मग रमाकांत म्हणतो वहिनींनू आता लवकरच शुभू दादा त्या सुनीलला बाहेर काढतो की नाही बघाच तुम्ही. पण आता गौतम म्हणते हो ना त्या बयोला शपथ देऊन ठेवली आहे शुभमकरने. रमाकांत म्हणतो काय गुंता करून ठेवलाय दादाने, तो जायला हवा होता घरातून आता एव्हाना. गौतमी म्हणते कशाला टेन्शन घेताय, मी आहे ना, मी त्या बयोला बरोबर डिवचवेल आणि तिची लायकी दाखवून ती जाते की नाही बघाच तुम्ही बाहेर. शुभमकर बिचारे डोक्याला हात लावून जरा बसलेत गाडीमध्ये. त्यांना काही सुचे ना काय करावं काय नाही. बयो म्हणते काय झालं? मग लगेच इरा म्हणते काय झालं बाबा, टेन्शन आलंय का तुला? मी समजू शकते आपल्या घरात फालतूच्या टेन्शन्स आलेत ना त्यामुळे तुला जरा टेन्शन आलंय, पण तू नको काळजी करू, होईल सगळं नीट. आता ही मुद्दाम बयोला डिवचवायचं म्हणून असं बोलतीये वाकडं तिकडं. आता शुभमकर म्हणतात ठीक आहे चला आपण निघूया. इथेच त्यांनी हा भाग फायनली पूर्ण केला आहे. आता पुढे आपण बघतोय की ह्या बयोने अल्कोहोल मुक्तीसाठी काहीतरी ग्रुप घेतला आहे आणि ते त्यांना सांगत असते की दारू पिऊ नये, का नाही पिऊ वगैरे वगैरे. तर इरा तिथे येते आणि म्हणते तू काय शहाणपणा शिकवतेस ग, आणि या सगळ्याजणी मिळून बयोला डिवचतात. इरा म्हणते हिचाच बेवडा आहे बाप आणि ही काय लोकांना ज्ञान देणार आहे. बयो म्हणते इरा तोंड सांभाळून बोल. इरा म्हणते काय खोटं बोलते का मी? त्या दोघींमध्ये वाद सुरू होतो. प्रेक्षकांनो एवढा मोठा भाग आहे, तुम्हाला रोज देते मी रिव्ह्यू. प्लीज लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.